अचानकपणे स्कूलच्या ग्रुपवरती ज्यावेळेस मेसेज पडतो ना, की तुम्हाला उद्याच्या उद्या तुम्हाला हे सबमिट करायचंच आहे, एखादी ॲक्टिव्हिटीज किंवा एखादा प्रोजेक्ट, त्यावेळेस जी धावपळ होते ना, ती गंमतच वेगळी असते. काही सेम माझी तीच गंमत झाली आज. पटकन मग कसलेही वेळ वाया न घालवता लवकर मी दुकानात गेले. दुकानात जाऊन ना कलर पेपर आणले, कारण की तिच्या स्कूलमध्ये कम्युनिटी हेल्पर डे आहे आणि त्याच्यासाठी मला पेंटरसाठी ना प्रॉप्स तयार करायचे होते. मग आता काय करायचं थोडीशी आयडिया होती मला थोडीफार, कारण की मी एकदा बघितलेलं मोबाईलवर. सो कसलाही वेळ वाया न घालवता मी पटकन तयारीला लागले. कलरचे जे पेपर होते ते घेतले आणि त्या साईजचे मी त्याच्यामध्ये ना 2 ब्रश केलेले, परत एक अशी बादली वगैरे केलेली जी पेंटर यूज करतात तशी. तर मी बऱ्यापैकी थोडीशी आयडिया होती, त्यामुळे मला इझी पडलं, जास्त हार्ड नाही गेलं. पण तरी पण माझा अर्धा तास तर याच्यामध्येच गेला. त्याच्यामध्ये कृणाली मॅडम काय ऐकतच नव्हत्या. तिचं होतं की मम्मा मला पण करायचं आहे. तर तिला म्हटलं नको बाळा, तुला नाही जमणार, हे उगाच वेस्ट होईल. सो तिच्याशी कशा तरी गप्पा करता मारता मग मी ते कसं तरी आवरून घेतलं पटकन, कारण की उद्या मला ते काही करून स्कूलमध्ये द्यायचंच होतं. मग म्हटलं आता ह्या मॅडमचं तर सगळं झालं आहे आवरून. मग हे सगळं आवरून झाल्यानंतर मी 2 ब्रश करून घेतले, जे की पेंटर यूज करतात ना, ते ब्रश केले. त्या ब्रशनंतर मग थोडंसं मला हे पण करायचं होतं, पेन्सिल वगैरे असतात ना, मग पेन्सिल वगैरे केली आणि नंतर बादली वगैरे असं जे मला ज्या आयडिया होत्या त्या मी करून घेतल्या सगळ्या, कारण की तिला कसला त्रास नको म्हणून उद्या. मग हे सगळं आवरून घेतल्यानंतर एक बॉक्स घेतला, त्या बॉक्समध्ये ते सगळं ठेवलं, जेणेकरून तिला उद्या ते घेऊन जाता येईल स्कूलमध्ये. तर मुलांची ॲक्टिव्हिटी करायला खरंच मला तरी खूप आनंद झाला.